नमस्कार, आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही। देगलूर येथे काँग्रेस पार्टीचा बूथ स्तरीय कार्यकर्ता व पदाधिकारी मेळावा संपन्न। सविस्तर बातमी पाहूया। आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायती, जिल्हा मध्यवर्ती बँक नांदेड आणि कृषी उत्पन्न बाजार समिती देगलूर या कार्यकर्त्यांच्या निवडणूक अनुषंगाने तसेच तालुक्यात चाललेल्या विविध विषयाच्या अनुषंगाने देगलूर तालुक्यात पक्ष संघटन बूथ स्तरावर मजबूत करण्यासाठी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक 4 एप्रिल 2026 रोज शनिवारी देगलूर येथील बंड्याप्पा मठात आयोजित करण्यात आली होती। सदर मेळाव्याला जिल्ह्याचे खासदार रवींद्र पाटील चव्हाण, जिल्हा अध्यक्ष हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर, रामदास पाटील सुमठाणकर, यशपाल विंगे यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले। या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा आढावा घेत संघटनात्मक पातळीवर पक्षाची ताकद आणखी कशी वृद्धिंगत करता येईल याबाबत सविस्तर मार्गदर्शन झाले। राज्यात पहिल्या निवडणुकीपासून देगलूर तालुका काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे। वसंतरावजी चव्हाण यांनी देगलूर तालुक्यात काँग्रेस रुजविली, ज्यामुळे काँग्रेसच्या विचारांचे कार्यकर्ते आज तालुकाभर आहेत। काँग्रेस ही केवळ एक राजकीय संघटना नसून समाजहित आणि लोकशाही मूल्ये जपणारी विचारधारा आहे। आजच्या काळात या विचारधारेची गरज अधिक आहे। प्रत्येक कार्यकर्त्याने, पदाधिकाऱ्याने आपापल्या पातळीवर लोकांशी सातत्याने संपर्क ठेवत काँग्रेसचा संदेश पोहोचवला पाहिजे। राहुल गांधी वोट चोर, गद्दी चोर ही मागणी करीत हुकुमशाही सरकारला नाकीनऊ आणले आहे। त्यामुळे सरकार बिथरले आहे। याचाच फायदा आगामी निवडणुकात आपल्याला होणार आणि जनताच योग्य निर्णय देणार आहे, असे काँग्रेसचे नेते रामदास पाटील सुमठाणकर यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले। यावेळी मेळाव्याला देगलूर तालुका अध्यक्ष विष्णुकांत पाटील शेकापूरकर व शहराध्यक्ष मोगलाजी अण्णा शिरशेटवार, जिल्हा प्रवक्ते कैलास येसगे कावळगावकर, गटनेता शेख मीरा मोयुद्दीन, नगरसेवक बालाजी रोयलावार, अविनाश निलमवार, युवक तालुकाध्यक्ष व्यंकट पाटील, YG सोनकांबळे, सुभाष अल्लापूरकर, दिलीप बंदखडके, भरत पाटील, मच्छिंद्र अगवाले, लोपूजा गायकवाड, अरुण पाटील हंगरगेकर, शत्रुघ्न वाघमारे, राजा कांबळे, हज्जू शेठ टोके, माधव पाटील शेळगावकर, ईश्वर देशमुख तसेच तालुक्यातील बूथ प्रमुख, सर्व शक्ती प्रमुख, सर्व शाखा प्रमुख, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, माजी जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, माजी नगरसेवक, सर्व सेल्सचे पदाधिकारी व काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। अशाच ताज्या बातम्यांसाठी NCN न्यूज टीव्हीला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका। निवडणुका आहेत, जिल्हा परिषदच्या असतील आणि परिषदेच्या ज्या काही निवडणुका आहेत, काँग्रेस पक्ष या ठिकाणी ताकदीनिशी या आणि विश्वास आहे। कार्यकर्त्यांनी निर्धार केला की येणाऱ्या ज्या जिल्हा पक्ष संघटनेवर काही निर्णय घेत असताना या ठिकाणी नगरपालिकेमध्ये पुनरावृत्ती असं म्हणता येणार नाही, कारण अवघ्या 224 मतांना नगरपालिकेमध्ये पराभव झालेला आहे। शेवटी कोणत्याही याच्यामध्ये एक हारतो एक जिंकतो, तर 224 मतांमध्ये 125 मतांचा फरक राहिलेला आहे। काही कारणं असतील स्थानिक स्तरावर किंवा आमच्या जिल्हा स्तरावर, पण तो पराभव आम्ही मान्य करून नवीन गतीने नवीन संघटन बांधणी करून येणाऱ्या काळात जशा काही गोष्टी होणार नाहीत, ते काही गोष्टींची पुनरावृत्ती होणार नाही, ती बाजूला सारून आम्ही सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते देगलूर तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद निवडणुका हे सर्व ताकदीनिशी शहरामध्ये व ग्रामीण भागामध्ये जे कार्यकर्ते जीवाचं दान करत आहेत, त्याच पद्धतीने त्यांना पाठिंबा देण्यासाठी वरिष्ठ लेवलचे नेते त्यांना पाठिंबा देत नाही, त्याच्यामुळे हे अशी पुनरावृत्ती होत आहे। नाही, तसं म्हणू शकत नाही, पण आम्ही आज फक्त सर्व कार्यकर्त्यांचे मनोगत आणि विचार ऐकण्यासाठी मी असं बऱ्याच कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केलेलं आहे। आणि मी आत्ताच म्हणल्याप्रमाणे काँग्रेस पक्षाच्या वतीने संघटन सूचना अभियान या ठिकाणी येत आहे। निश्चितच तशा लोकांना त्यांच्या याच्याप्रमाणे पक्षामध्ये त्यांना
पक्ष वाढवण्यासाठी काय प्रयत्न राहिले आहेत? पक्ष वाढवण्यासाठी पक्ष वाढवण्यासाठी मी आत्ताच या ठिकाणी सांगितलं आहे की प्रत्येक गाव लेवलच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गंभीर राहावं. त्यांना पाठबळ देण्यासाठी आम्ही सर्वजण मंडळी, आज मी बघू शकता की मी आहे, बेटकर साहेब, भिंगे सर, गणवाड साहेब, सर्व मंडळी आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहोत. आणि निश्चितच देगलूर तालुका पहिलाही काँग्रेसचा गड होता आणि भविष्यात देगलूर तालुका काँग्रेसचा गड राहील. निश्चितच शेगाव मर्शल सर्कलमध्ये काही कार्यकर्त्यांची बळकट होते ते या ठिकाणी काँग्रेसला रामराम शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला आहे. काही कार्यकर्ते शेवटी एक पक्षाची कोणत्याही पक्षाची हे राहते की काही कार्यकर्ते त्यांच्या काही व्यक्तिगत कारणासाठी बाहेर जात असतील तर त्याला पक्षाला दोष देणं हे चुकीचं आहे. पण मला वाटते कोणी बाहेर गेलं असतील तर कोणीतरी माझी जे तालुका अध्यक्ष आहेत काँग्रेस त्यांनी एक प्रेस नोट तयार करून असं सांगितलेलं आहे की जे नवीन कार्यकारी अध्यक्षाच्या नेतृत्वात त्यांना विश्वासात न घेता ते या ठीक आहे. ठिकाणी त्यांना तसं वाटलं असेल म्हणून त्यांनी साहेबाच्या त्यांना तसं वाटलं असेल म्हणून त्यांनी केलेलं आहे. पण त्यांचं जर तुम्ही पत्र बघितलं तर आज ही जी बैठक होती हे चांगलीच आहे असं त्यांनी त्या पत्रात उल्लेख केलेला आहे. तुम्ही इथं वाचू नका. आणि तेही आमचे काँग्रेसचे जुने सहकारी आहेत आणि राहतील. निश्चितच त्यांचाही सन्मान पक्षामध्ये त्या ठिकाणी केला. तालुक्यातील एक नेते जे तुमचे जुने समर्थक